नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दीपक, रम्या व वसुंधराने सर्वांच्या समोर नंदिनीला खोटं पाडलेलं असतं. त्यानंतर रम्या ही काव्याला बोलते, तुमच्यामुळे घरामध्ये अशांतता पसरलेली आहे. आता तिने मागितलेले 24 तासाची वेळ देखील उलटून गेली आहे. आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिला कशी घराच्या बाहेर काढते ते. आणि तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा बाबा बोलतात, खबरदार मला बोलशील तर आता मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस. आता यापुढे तुझं आणि माझं काहीच नातं नाही. असं बोलून ते रागाने तिथून निघून जातात. आणि तेव्हा काव्या आणि नंदिनीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलते, आतापर्यंत माझी ताई ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु आज तिला सर्वांनी खोटं पाडलेलं आहे. परंतु मी असं होऊ देणार नाही. मी ताईची सत्य बाजू काय आहे ते समजून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही विचार करत असते, माझ्या विरोधामध्ये वसुआत्याने एवढे पुरावे एवढ्या कमी वेळेमध्ये कसे आणले. तेव्हा दरवाजातून आवाज येतो, मी सांगते कसे आणले ते. तेव्हा नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी वसुंधरा व रम्या दोघे आलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे रम्या व वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.